जय श्रीराम मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमध्ये मुका प्रोटीन्स IPO बद्दल माहिती बघणार आहे आणि मी हा व्हिडिओ उशिरा आणतोय, त्यामुळे तुमच्या सर्वांची माफी मागतो. कारण मी थोडा बिझी असल्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यामध्ये थोडा उशीर झाला आणि आत्ता मी रात्री हा व्हिडिओ बनवत आहे. तर हा व्हिडिओ लवकरात लवकर सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण उद्याचा IPO भरण्यासाठी लास्ट दिवस आहे, त्यामुळे सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर चला आपण पाहूयात IPO ची डिटेल्स. टोटल IPO ची साईज आहे 224 करोड आणि या कंपनीची IPO प्राइस असणार आहे 26 ते 28 रुपये आणि सबस्क्रिप्शन डेट IPO भरण्याची डेट 29 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024 पर्यंत असणार आहे. आणि IPO कशासाठी लॉन्च केला आहे, म्हणजे याचा पर्पज काय आहे, तर वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट अँड जनरल कॉर्पोरेट पर्पज, म्हणजे यांना भांडवलाची गरज असल्यामुळे यांनी हा IPO मार्केटमध्ये आणला आहे. या कंपनीचा टोटल मार्केट कॅप आहे 840 करोड, नेटवर्थ आहे 404 करोड, प्रमोटरकडे होल्डिंग आहे टोटल 62.5%. या कंपनीचा PE आहे 19.1 आणि प्राइस बुक रेशो आहे 2.1. आता आपण या कंपनीची फायनान्शियल डिटेल्स पाहूया. या कंपनीने टोटल रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे 2023 मध्ये 1177 करोड, 22 मध्ये 771 करोड आणि 21 मध्ये 604 करोड. म्हणजे ही कंपनी रेव्हेन्यू मध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ करत आहे. एबिटा पाहिला तर 2023 मध्ये 74 करोड, 22 मध्ये 39 करोड आणि 21 मध्ये 14 करोड. म्हणजे एबिटा पण चांगल्या पद्धतीने ग्रोथ झालेला आहे. नेटवर्थ पाहिलं तर 23 मध्ये 148 करोड, 22 मध्ये 98 करोड आणि 21 मध्ये 66 करोड. म्हणजे या ठिकाणी पण आपल्याला चांगल्या पद्धतीने ग्रोथ दिसत आहे. कंपनीवरती टोटल डेट पाहिलं तर सप्टेंबर 2023 मध्ये 325 करोड झालेला आहे. मार्च 2023 मध्ये 262 करोड, मार्च 2022 मध्ये 175 करोड, मार्च 2021 मध्ये 159 करोड. म्हणजे या कंपनीवरती डेट वाढत आहे. या कंपनीचा ROE पाहिला तर सप्टेंबर 2023 मध्ये 19.2 आहे. तोच मार्च 2023 मध्ये 36.7, मार्च 2022 मध्ये 30 आणि मार्च 2021 मध्ये 17.4 असा होता. ROCE पाहिला तर सप्टेंबर 2023 मध्ये 9.4, मार्च 2023 मध्ये 17.6, मार्च 2022 मध्ये 13.9 आणि मार्च 2021 मध्ये 5.9 असा होता. एबिटा मार्जिन पाहिलं तर सप्टेंबर 2023 मध्ये 8, मार्च 2023 मध्ये 6.3, मार्च 2022 मध्ये 5.1 आणि मार्च 2021 मध्ये 2.2 असा होता. डेट टू इक्विटी सप्टेंबर 2023 मध्ये 1.7, मार्च 2023 मध्ये 1.7, मार्च 2022 मध्ये 1.7 आणि मार्च 2021 मध्ये 2.1 असा होता. यानंतर आपण पाहणार आहे या कंपनीच्या चांगल्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत, जेणेकरून हा IPO आपल्याला भरावा की नाही हे आपल्याला समजून जाईल. या कंपनीचा भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा चांगल्या पद्धतीने बिझनेस आहे. भारतात फिश मील आणि फिश ऑइल इंडस्ट्रीमध्ये जवळपास 25 ते 30% हिस्सा, म्हणजे 25 ते 30% या कंपनीचा वाटा आहे. बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया यासारख्या 10 पेक्षा जास्त देशांमध्ये या कंपनीचा बिझनेस सध्या चालू आहे आणि जवळपास 58% जास्त ही कंपनी निर्यात करत आहे. या कंपनीचा अजून एक चांगला पॉइंट्स म्हणजे ही कंपनी ग्राहकांशी संबंध चांगले ठेवत आहे, जेणेकरून एकदा आलेला ग्राहक परत ही कंपनी जाऊ देत नाही. 2023 पर्यंत या कंपनीने अधिक काळ ग्राहकांशी संबंध ठेवला आहे. 2023 पर्यंत या कंपनीने 5 वर्षांपेक्षा जास्त काळ ग्राहकांकडून 50% जास्त कमाई केलेली आहे आणि 10 वर्षांपेक्षा जास्त क्लायंट यांनी सांभाळून ठेवलेले आहेत. म्हणजे एकदा आलेला क्लायंट ही कंपनी परत जाऊ देत नाही. या कंपनीचा 12 महिन्यात जवळपास 50 कोटींपेक्षा जास्त प्रॉफिट झालेला आहे. त्याचबरोबर 2023 मध्ये
64 कोटी रुपयांचा नफा या कंपनीचा झाला आहे. आता सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे मुका प्रोटीन अजून त्यांचा व्यवसाय वाढू शकतील का? तर याचं उत्तर आहे हो, हे 100% यांचा बिझनेस वाढू शकतात. कारण फीड इंडस्ट्रीमध्ये आणि फीड मिल, फीड ऑइल यांची मागणी जास्त वाढत आहे. त्यामुळे ही कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रोथ करत राहील असं मला वाटतं. तर या कंपनीचा IPO कोणी भरला आहे हे कमेंटमध्ये सांगा. आणि उद्या 4 तारीख असल्यामुळे या कंपनीचा IPO भरण्याची लास्ट दिवस आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्व मित्रांपर्यंत पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.